नमस्कार मंडळी, आज आपण स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे पनीरची भुर्जी। त्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर घेतले, ते असं बघा किसून घेतले, बारीक कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आणि आलं लसूण खोबरं याचं वाटण घेतलं आहे। बघा अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर होते। प्रथम आपण तेल टाकले कढईमध्ये, तेल गरम झालं की कांदा परतून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत। खूप टेस्टी होते। पनीरचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये हा एक वेगळा प्रकार। अशा प्रकारे बघा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे। त्यामध्ये आपण जे आलं लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण होतं ते वाटण टाकून आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। हे वाटण आपण कांदा वगैरे भाजून तयार करून ठेवलं होतं, ते घेतलं आहे। बघा व्यवस्थित त्याला तेल सुटलं आहे, तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होईल आणि स्वाद छान लागेल। बघा कसं तेल सुटलं आहे। आपण अजून त्यामध्ये मसाला टाकला नाही, काळा मसाला किंवा लाल मसाला। त्यानंतर आपण त्यामध्ये किसलेलं पनीर आहे ते त्या वाटणामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याची चव खूप सुंदर लागेल। त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये खूप छान असं परतून घेणार आहोत, त्यामुळे भाजीला खूप छान तवंग येतो। तुम्ही जरी कमी तेल टाकलं तरीसुद्धा भाजीला वरती तवंग येतो आणि चव पण खूप सुंदर लागते। त्यानंतर आपण काळा मसाला आणि लाल तिखट हे घेतलं आहे, ते टाकून व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे शेजवान फ्राईड राईस मसाला टाकणार आहोत, त्याने खूप चटपटीत अशी चव येते आणि खाऊ पण वाटतं। पनीर सगळ्यांना शक्यतो आवडतंच। पनीर खाण्याने खूप फायदे आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं। जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर हा खूप उत्तम पर्याय आहे। आमच्या घरामध्ये सारखा पनीरचे वेगवेगळे प्रकार आम्ही बनवतो, कारण सगळेच आमच्यात नॉनव्हेज खात नाही। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपण गरम पाणी टाकत आहोत। बघा किती सुंदर तवंग आला आहे। तेलाचं प्रमाण पण कमी होतं, एकच पळी टाकलं होतं तेल तरीसुद्धा तवंग आला आहे। आपण जे तेलामध्ये व्यवस्थित सर्व भाजून घेतले मसाले वगैरे मंद गॅसवर, बघा किती सुंदर झाली आहे। आपण गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर टाकत आहोत। पनीरची भुर्जी खायला तर खूप सुंदर लागते, वेगळी अशी। तुम्ही पनीरची भाजी भरपूर वेळा केली असेल, पण अशा प्रकारे करून बघा। बघा किती सुंदर तवंग आला आहे त्याला, बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे। माझ्या रेसिपीला आपण अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तुमच्या एका लाईकने खूप मोटिवेशन मिळतं, पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। आणि कमेंट्स पण करत चला, तुम्हाला आवडते नाही आवडत, त्यामुळे काय होतं उत्साह वाढतो आणि पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। बघा किती सुंदर झाली। कमी तेल कमी मसाल्यांचा मी जास्त वापर करत नाही, कारण माझा जो मसाला आहे काळा मसाला तो खूप चवीला सुंदर आहे, त्यामुळे मी गरम मसाले दुसरे कुठलेच ॲड करत नाही। तुम्हाला जर सुक्की करायची असेल तर तुम्ही सुक्की पण किसलेली पनीरची भुर्जी करू शकता, ती पण खूप सुंदर लागते। पण अशी केली म्हणजे दुसरी भाजी नाही केली तरी चालते। बघा किती सुंदर झाली आहे। या सर्वांनी जेवायला। माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।